वन एग्जांपल आहे, एग्जांपल दिलेलं आहे. अ मेंबर ABCD इज सब्जेक्टेड टू पॉइंट लोड्स P1, P2, P3 and P4 as shown in figure. हे फिगर दिलेलं आहे बघा. हा P1, P2, P3 आणि P4 हे चार फोर्सेस दिलेले हे एका डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. पुढे काय म्हणलेलं आहे, कॅल्क्युलेट द फोर्स P2. हा P2 फोर्स विचारलेला आहे, कॅल्क्युलेट करायचा. इफ P1 इज इक्वल टू 45 किलो न्यूटन, P3 इज इक्वल टू 450 किलो न्यूटन, P4 इज इक्वल टू 130 किलो न्यूटन. पुढे काय सांगितलं, डिटरमाइन टोटल इलॉंगेशन ऑफ द मेंबर. हा जो टोटल मेंबर आहे त्यांचं टोटल इलॉंगेशन काढायचंय. इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 2.1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. हे दिलेलं एक्झाम्पल आहे. आता बाळांनो हे एक्झाम्पल आहे, हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये P1, P2, P3 आणि P4 हे चारही फोर्सेस हॉरिझॉन्टल पोझिशनला दिलेले आहेत, एक्स ऍक्सिस वरती दिलेले आहेत. तर ह्या सर्वांचं जर समेशन इज इक्वल टू 0 म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन जर अप्लाय केली तर आपल्याला P2 ची किंमत भेटून जाणार आहे. मग पहिल्यांदा P2 ची किंमत फाइंड करण्यासाठी इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करू. इक्विलिब्रियम कंडिशन आपण कुठली अप्लाय करणार, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग आपण म्हणायचं अप्लाइंग द इक्विलिब्रियम कंडिशन्स. काय घेतोय कंडिशन्स आपण, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 याचा अर्थ असा आहे की एक्स ऍक्सिस वरती जेवढे फोर्सेस आहेत ह्या सर्व फोर्सचं समेशन 0 आहे. मग त्यांना साइन कन्व्हेन्शन असतात. जे फोर्स राईटला जातात ते पॉझिटिव्ह असतात, जे फोर्स लेफ्टला जातात ते निगेटिव्ह असतात. चला की अप्लाय करा. हा P1 लेफ्टला चालला हा मायनस येईल P1, P2 राईटला चालला प्लस येईल P2, P3 लेफ्टला चालला मायनस येईल P3, P4 राईटला चालला प्लस येईल P4 इज इक्वल टू 0. यांच्या किमती पुट करा. हा मायनस P1 किती आहे 45 किलो न्यूटन प्लस P2 फाइंड करायचा आहे मायनस P3 450 किलो न्यूटन प्लस P4 130 किलो न्यूटन इज इक्वल टू 0. आपल्याला P2 ची किंमत काढायची आहे. हा मायनस 45 राईटला जाऊ द्या प्लस होईल, मायनस 450 राईटला जाऊ द्या प्लस होईल, 130 राईटला जाऊ द्या मायनस होईल. म्हणजे काय या ठिकाणी P2 इज इक्वल टू 45 प्लस 450 मायनस 130. तर P2 ची किंमत आपल्याला भेटून जाईल. P2 इज इक्वल टू पण ह्याच्या किमती टाका कॅल्क्युलेटर वरती. 45 प्लस 450 मायनस 130 किती येते 365. तर P2 ची किंमत आले 365 किलो न्यूटन. आता आपल्याला P2 तर भेटलेला बाळांनो. त्यानंतर टोटल चेंज इन लेंथ फाइंड करायचे. आता याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये एक्झाम्पल बघितले बाळांनो. काय पाहिलं, हे मध्ये बी आणि सी या दोन जंक्शनला कुठलाच फोर्स दिलेला नव्हता. मग लेफ्टला आणि राईटला एकच फोर्स दिलेला असायचा. त्या तिन्ही ऑब्जेक्ट वरती की तिन्ही सेक्शन वरती एकच फोर्स अप्लाय झालेला असायचा. आता या ठिकाणी बघा ए बी सी आणि डी हे तिन्ही ठिकाणी फोर्सेस अप्लाय केले. P1, P2, P3 आणि P4. म्हणजेच ह्याला काय करावं लागणार आहे, हे तीन मेंबर वेगवेगळे घ्यावे लागणार आहेत. तिन्ही मेंबरची वेगवेगळी चेंज इन लेंथ काढायची आणि त्यांचं समेशन घ्यायचं म्हणजे टोटल चेंज इन लेंथ भेटणार आहे. आता काय करतो, ह्यांचे पोझिशन बनवतो वेगवेगळ्या. बघा पहिला AB बार, हा AB बार त्याच्यावरती P1 फोर्स हा टेन्साइल आहे तो आहे असा द्यायचा. लेफ्टचा आणि राईटचा जे एंडचे सेक्शन असतात त्यांच्यावरती जो फोर्स आहे तो आहे असा द्यायचा. म्हणजे AB वरती P1 हा टेन्साइल अप्लाय होणार, CD वरती P4 हा टेन्साइल अप्लाय होणार, राहिला BC याला फक्त रिझॉल्व करावा लागतो. P1 किती दिलेला आहे 45 किलो न्यूटन. हा काय आहे 45 किलो न्यूटन. ह्याचा एरिया दिलेला आपल्याला किती आहे 625 mm स्क्वेअर आणि लेंथ दिलेले आहे 120 सेंटीमीटर. हा झाला पहिला सेक्शन. आता दुसरा सेक्शन घ्या. हा पुढे दुसरा सेक्शन कुठला आहे आपला BC. हा AB सेक्शन. हा पहिला A आणि B. दुसरा हा BC सेक्शन
आणि तिसरा सीडी सेक्शन. आता सीडी सेक्शन हा जो एंडचा सेक्शन आहे याच्यावरती P4 हा फोर्स टेन्साईल आहे, तर तो आयएस अप्लाय करा. हा P4 किती दिलेला आहे 130 किलो न्यूटन दिलेला आहे. हा आयएस अप्लाय करा 130 किलो न्यूटन 130 किलो न्यूटन. आता बीसी वरचा फोर्स आपल्याला फाइंड करावा लागणार आहे, पण बीसी वरचा फोर्स फाइंड करताना काय करायचं, ह्या बीसी ला मधून कट करायचा. हा कट केला का इथून हा पूर्ण लेफ्ट पार्ट घ्या किंवा राईटचा घ्या आणि त्याच्यावरच्या फोर्सचं समेशन काढायचं. हा जर आपण लेफ्ट घेतला तर ह्या बीसी वरती हा P2 कॉम्प्रेसिव्ह चालला म्हणजे मायनस आहे, आणि P1 ह्या बीसी वरती टेन्साईल चालला म्हणजे प्लस आहे. तर बरोबर किती येतो आपला P2 हा कॉम्प्रेसिव्ह किती आलेला आहे 365, त्याला मायनस घ्या -365. हा P1 बीसी वरती कसा चालला बाहेर चालला म्हणजे टेन्साईल आहे, तो प्लस येईल. प्लस किती दिलेला आहे 45, किती येतोय -320 येतोय. मायनस आहे म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे बीसी वरती 320 किलो न्यूटन फोर्स हा कॉम्प्रेसिव्ह नेचरनं अप्लाय होतोय. आता पण सेम जर ह्या बीसीचा राईट सेक्शन जरी घेतला तर -320 झाला पाहिजे, 320 कॉम्प्रेसिव्ह झाला पाहिजे. बघा ह्या बीसी वरती हा P3 फोर्स कसा आहे कॉम्प्रेसिव्ह आहे, तो मायनस येणार, आणि P4 फोर्स कसा आहे टेन्साईल आहे, तो प्लस येणार. बघा मायनस P3 किती दिलेला आहे आपल्याला 450 प्लस P4 किती आहे 130, बघा -320 येणार. मग हा सेक्शन कट केला बीसी, लेफ्ट घ्या किंवा राईट घ्या, त्याचे तुम्हाला फोर्सेस भेटून जातील. बीसीचा एरिया किती दिलाय आपल्याला 2500 mm² आणि लेंथ दिलेली आहे 60 सेंटीमीटर. सीडी सेक्शन आहे ह्याचा एरिया किती दिलेला आहे 1250 mm² आणि याची लेंथ दिलेली आहे 90 सेंटीमीटर. आता बघा टोटल आपल्याला लेंथ काढायची, चेंज इन लेंथ काढायची. मग टोटल चेंज इन लेंथ DL इज इक्वल काय फॉर्म्युला येणार आपला DL AB प्लस DL BC प्लस DL CD. आता बघा हा AB टेन्साईल आहे, आयएसचा प्लस ठेवा. हा बीसी वरचा फोर्स किंवा नंतर आपण प्लस मायनस घेऊ, हा ऐसा राहू द्या, इज इक्वल टू चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय असतो आपला FL अपॉन AE पहिला सेक्शन AB प्लस दुसऱ्यासाठी काय येईल आपला FL अपॉन AE सेक्शन BC प्लस तिसरा काय येईल आपला FL अपॉन AE सेक्शन CD. आणि तिघांचे फोर्स वेगवेगळे आहेत, लेंथ वेगवेगळे आहेत, एरिया वेगवेगळा आहे, ईची किंमत तेवढी एकच आहे बाळा. ईची किंमत बघा दिलेली आहे 2.1 × 10⁵. इथं आपण y घेतलाय, आपण y घेऊ ईच्या ऐवजी, ई घ्या किंवा y घ्या, दोघंही एकच इंडिकेशन्स आहेत बाळा. y घेतला, y सगळ्यांमध्ये सेम आहे तर y कॉमन काढू. मग काय इक्वेशन 1/y इन ब्रॅकेट FL अपॉन AB प्लस इन ब्रॅकेट FL अपॉन ABC प्लस FL अपॉन CD ब्रॅकेट कंप्लीट. चला त्याच्यामध्ये किमती पुट करा इज इक्वल टू 1 अपॉन y ची किंमत किती आहे 2.1 × 10⁵ इन ब्रॅकेट. आपण सगळ्या किमती टाका. F पहिल्याचा फोर्स AB चा कसा आहे टेन्साईल पॉझिटिव्ह आहे 45 किलो न्यूटन, त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा 45 × 10⁵ येतोय इंटू लेंथ किती आहे 120 सेंटीमीटर, याला मिलीमीटर मध्ये करा 1200 अपॉन एरिया किती आहे 625 mm² आहे, असं घ्या 625 mm² प्लस दुसरा BC सेक्शन ह्याचा फोर्स कसा आहे कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणजे हा मायनस आहे, मी याला ब्रॅकेट मध्ये घेतो मायनस
320 इंटू 10⁻³ न्यूटन मध्ये केला, इंटू लेंथ एल किती आहे 60 सेंटीमीटर म्हणजे किती आला 600 मिलीमीटर आला, अपॉन एरिया किती दिलेला याचा 2500 ब्रॅकेट कंप्लीट प्लस पुन्हा सीडी सेक्शन ह्याचा जो फोर्स आहे हा कसा आहे टेन्साइलच आहे, प्लस मग फोर्स किती अप्लाय आहे 130 किलो न्यूटन, 130 इंटू 10⁻³ न्यूटन इंटू लेंथ किती आहे 90 सेंटीमीटर 900 मिलीमीटर आली लेंथ, हा काय झाला FL अपॉन एरिया किती दिलेला आहे 1250 मिलीमीटर स्क्वेअर, आपला हा ब्रॅकेट कंप्लीट। तर आहे अशा किमती कॅल्क्युलेटर वरती पुट करा, लय वाटलं तर ह्यांना ब्रॅकेट द्यावा, ए बी ला वेगळा ब्रॅकेट, बी सी तर दिलेलाच आहे आणि सी डी ला वेगळा ब्रॅकेट। पहिल्यांदा ब्रॅकेट मध्ये सर्व क्रिया करा, नंतर डिवाइड बाय ह्याला सुद्धा ब्रॅकेट टाकतो 2.1 इंटू 10⁻5 डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटेल बाळांनो, काही वेळ घालवू जायचं नाही, वेगवेगळे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही। आता बघा मी आहे असं टाकतो बघा हे ब्रॅकेट मध्ये पहिलं ब्रॅकेट 45 इंटू 10⁻³ इंटू 1200 डिवाइड बाय 625 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट -320 इंटू 10⁻³ इंटू 600 डिवाइड बाय 2500 ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट 130 इंटू 10⁻³ इंटू 900 डिवाइड बाय 1250 ब्रॅकेट कंप्लीट, एवढं उत्तर आले पूर्ण ब्रॅकेट आणि ह्याला पूर्ण डिवाइड आहे, डिवाइड बाय इन ब्रॅकेट 2.1 इंटू 10⁻5 ब्रॅकेट कंप्लीट, याचे आन्सर येते बाळांनो टोटल चेंज इन लेंथ DL इज इक्वल टू 0.4914 मिलीमीटर एवढं उत्तर येतंय। मग शेवटी बाळांनो आन्सर म्हणायचं आणि आन्सर लिहून टाकायचं, शेवटी काय लिहायचं व्हॅल्यू ऑफ P2 इज इक्वल टू किती आला 365 किलो न्यूटन अँड टोटल चेंज इन लेंथ ऑफ मेंबर ABCD इज इक्वल टू 0.4914 मिलीमीटर।